एरोडायनामिक्स थेअरी आपली कंप्लीट झालेली आहे. त्यामध्ये पण सर्क्युलर मोशनशी रिलेटेड जे काही न्यूमरिकल्स आहेत ते प्रीवियस लेक्चरला आपले झालेले होते. नेक्स्ट आता आपण बघतो रिगार्डिंग टू रोटेशनल मोशनची न्यूमरिकल्स बघतो. तर पेज नंबर ओपन, पेज नंबर 25. Open your textbook, page number 25. So question number is 19, 20, 21. हे तीनच क्वेश्चन्स रिगार्डिंग सर्क्युलर रोटेशनल मोशन आहे. त्यातला 22 जो क्वेश्चन आहे तो रिलेटेड टू रोलिंग मोशन आहे. रोलिंग मोशन ऑलरेडी डिलीटेड पार्ट आहे. तरी घ्यायचा असेल तर तो आपण घेऊया. तर टेक्स्टबुक असेल तर क्वेश्चन नंबर 19 बघा. क्वेश्चन नंबर 19 बघा. टेक्स्टबुक असेल तर क्वेश्चन नंबर 19 बघा. तर क्वेश्चन नंबर 19 वर न्यूमरिकल आहे बघा. लिहिते मी न्यूमरिकल. सो ऑन पेज नंबर 25 क्वेश्चन नंबर 19 is a metallic ring of mass 1 kg. Metallic ring of mass 1 kg has moment of inertia. Metallic ring of mass 1 kg has moment of inertia 1 kg meter square when rotating about one of its diameter. Rotating about one of its diameter, it is molten and remodulated. It is molten and remodulated into a thin uniform disc of the same radius how much will its टेक्स्टबुक असेल तर रेफर करा सगळ्यांनी. how much will its moment of inertia be when rotated about its own axis. When rotated about its own axis. The question is asked like a metallic ring of mass 1 kg has moment of inertia 1 kg meter square when rotating about one of its diameter. It is molten and remodulated into thin uniform disc of the same radius. How much will its moment of inertia be when rotated about its own axis? याचा अर्थ काय? सुरुवातीला काय होती? रिंग आहे. ओके, सुरुवातीला काय आहे? रिंग आहे. तर आता ही जी काय रिंग आहे, रिंगचं मास किती दिलंय? रिंगचं मास आहे 1 kg. रिंगचं मास आहे आणि रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती दिलाय? सो मोमेंट ऑफ इनर्शिया इट इज आल्सो 1 kg meter square. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग which is 1 kg meter square. मास दिले रिंगचं 1 kg आणि मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय 1 kg meter square. हा मोमेंट ऑफ इनर्शिया दिला. is rotating about one of its diameter. म्हणजे काय? रिंगच्या डायमीटर साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. रिंगच्या डायमीटर साठी मोमेंट ऑफ इनर्शिया दिला 1 kg meter square. फॉर डायमीटर साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता ही जी काही रिंग आहे ही रिंग मोल्ड केली म्हणजे वितळली आणि त्याच्यापासून काय तयार केलं? डिस्क तयार केलं. तर रिंग मोल्ड करून रिमोल्ड काय केलं? त्याचा रिंगचं फोल्डिंग करून परत काय केले? डिस्क तयार केली. रिंग पासून तयार काय केले? डिस्क तयार केली. युनिफॉर्म डिस्क ऑफ द सेम रेडियस. तर रिंगची जी रेडियस आहे तेवढीच रेडियस काय सांगितली? डिस्कची रेडियस. रिंगची जितकी रेडियस आहे तितकीच रेडियस कोणाची आहे? डिस्कची पण सेम रेडियस आहे. हाऊ मच विल इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया
how much will its moment of inertia when rotated about its own axis. म्हणजे डिस्क साठी ओन ऍक्सिस म्हणजे डिस्क साठी सेंटर साठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल विचारलं. डिस्कच्या सेंटर साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. तर त्याच्या आधी मला सांगा रिंगचं आपल्या सुरुवातीला काय दिले, रिंग दिले. रिंग साठी रिंग जेव्हा आहे त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काय दिलाय, अबाउट इट्स डायमीटर म्हणले. रिंग साठी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स डायमीटर. तर मला सांगा रिंग साठी डायमीटर मधून जर ऍक्सिस ऑफ रोटेशन पास झाला असेल तर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू किती असते. रिंग साठी अबाउट डायमीटर मोमेंट ऑफ इनर्शिया व्हॅल्यू किती असते सांगा. यस श्रवण, यस, व्हेरी गुड. रिंग साठी सेंटरचा फॉर्म्युला आहे, रिंग साठी सेंटरचा फॉर्म्युला आहे mr² आणि डायमीटरचा फॉर्म्युला असेल mr²/2. रिंग साठी सेंटरचा फॉर्म्युला mr² आहे आणि डायमीटर साठी mr²/2. वरदान अबाउट डायमीटर इट इज mr²/2. हा रिंगचा दिलाय. मग ही जी काय व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला कुणाची, रिंग साठी mr²/2 इज इक्वल टू किती दिलेली, 1 kg/m² दिलेली आहे. mr²/2 इज इक्वल टू 1 kg/m². ही अबाउट डायमीटर रिंग साठीची व्हॅल्यू दिली. आता हा जो काही रिंग आहे हा रिंग रिव्हॉल्व करून काय तयार केलंय, डिस्क तयार केलंय. आणि डिस्क साठी ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास आउट झालाय, सेंटर मधून झालाय. मला सांगा जर डिस्क आपण घेतला असेल, डिस्क साठी ऍक्सिस ऑफ रोटेशन सेंटर मधून जर पास होत असेल तर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज ऍक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू द इट्स सेंटर. फॉर्म्युला काय आहे सांगा त्याचा, रिंगचा डायमीटरचा सांगितला तसा डिस्कचा. यस वर्धा, व्हेरी गुड. डिस्क साठी नो भक्ती इट इज mr²/2. डिस्क साठी सेंटरचा जो काय फॉर्म्युला आहे तो डिस्कचा सेंटरचा फॉर्म्युला काय आहे, mr²/2 आहे. यस आयुष सांगे, करेक्ट. ओके, मग हे दोन्ही फॉर्म्युला काय झाले, सेम झाले ना. म्हणजे रिंगचा डायमीटर आणि डिस्कचा सेंटर दोन्ही फॉर्म्युले काय झाले, सेम झाले. डिस्क साठी ऍक्सिस ऑफ रोटेशन अबाउट डायमीटर, रिंग साठी, आणि डिस्क साठी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस ऑफ रोटेशन. दोन्ही फॉर्म्युले कसे आहेत, सेम आहे. ओके, यस आयुष. सो गिवन इज दॅट, सो जी काय आपल्या रिंगची जी काय रेडियस होती, मास तर काय रिंगचा डिस्कस तयार केलंय, मास तर काय सेम असणार आहे. तर फक्त जी काय रेडियस होती, जी रिंगची रेडियस आहे तेवढी सेम रेडियस तुम्हाला डिस्कची पण तयार झाली. तर मास आणि रेडियस पण दोन्ही पण काय आहे, सेम आहे. त्यामुळे इथं जो काय आपला डिस्क रिंगचा डायमीटर आणि डिस्कचा सेंटर दोघांचे फॉर्म्युले सेम आहेत. त्यामुळे आन्सर किती असेल, 1 kg/m² असेल. यस आयुष, करेक्ट. So answer is 1 kg/m² is the correct answer. Moment of inertia about diameter, axis of rotation passing through the center of disc. लक्षात आलं का बघा आन्सर. आता समजा जर दुसरा कुठला त्रास असेल तर याच्यात आपल्याला mr² ची व्हॅल्यू काढायची आणि ती mr² ची व्हॅल्यू दुसऱ्या इक्वेशन्स मध्ये सबस्टिट्यूट करायची. ओके, एनी डाउट इन दिस इक्वेशन, दिस क्वेश्चन, दिस न्यूमेरिकल? Please ask me, otherwise we will study our next example. Okay, so write down this one, be fast. Write down one more example. Chalo, next one. Other than exercise, so write down. एक्सरसाइज मधलं नाही, एक्सरसाइज मध्ये 3च न्यूमेरिकल्स आहेत. थोडा आधी इझी न्यूमेरिकल घेते, नंतर एक्सरसाइज मधलं बघूया. A torque of 400 Newton meter, torque of 400 Newton meter acting on a body of mass 40 kg, a torque of 400 Newton meter acting on a body of mass 40 kg produces an angular acceleration
acceleration and angular acceleration 20 radian per second square. Angular acceleration, it is alpha, 20 radian per second square. Calculate moment of inertia and radius of gyration of the body. Calculate, symbol you को फक्त करतील ना. Calculate moment of inertia and radius of gyration. Moment of inertia and radius of gyration of body. Radius of gyration, it is symbolically represented as a k. Radius of gyration. So torque, given data is torque of 400 Newton meter. So torque is equal to 400 Newton meter. It is torque acting on a body of mass. Mass is 40 kg. Mass of body is 40 kg. Produces an angular acceleration. So angular acceleration is alpha. Angular acceleration is 20 radian per second square. It is angular acceleration. Calculate moment of inertia and radius of gyration. Calculate moment of inertia and radius of gyration. Okay. So formula we have to use torque is equal to I into alpha. हा proof केला आपण. Torque is equal to I into alpha. So moment of inertia I is equal to torque divided by alpha. Yes, Aditya. Okay, torque is 400 and alpha is 40. So 400 by 40, torque is, so alpha is 20. Sorry. Alpha is 20. Mass is 40. Yes, Ayush, correct. Good. Alpha is 20. Alpha 20. Mass 40. So moment of inertia is 20 kg meter square. So this is moment of inertia. Okay, moment of inertia किती आलं 20. त्याचे युनिट बघा kg meter square. So moment of inertia is 20 kg meter square. After that, what is the value of radius of gyration? Which formula we have to use in this equation? Radius of gyration, k is equal to, yes, radius of gyration k is equal to, yes, I Sankhya, very good. So radius of gyration I is equal to, formula is m k square. I is equal to m k square. So k square is equal to I upon m, taking root on both sides. So k is equal to under root I upon m. K is equal to under root I upon m. So moment of inertia I is 20 and mass of the body is 40. So put here. So k is equal to moment of inertia is 20 and mass of the body is 40. So 20 by 40, which is 1/2. So root of 1/2, root 2 1.414 and 1 upon root 2. So that is 0.7071. So this is root 2 and value of root is 1.414. And in reciprocal cast, so it is a standard value. So 0.7071. Radius of gyration 0.7071 meter. Radius of gyration. It is a distance between axis of rotation about an axis passing through the any point and a point at which whole mass of body supposed to be concentrated, that is center of mass. So unit of radius of gyration is just a meter. Okay? Okay, done? Next one. लक्ष झालं का बघा, झालं का? Okay, next one. Write down next one numerical. A solid sphere of diameter
solid sphere of diameter 25 centimeter and mass 25 kg. Solid sphere of diameter 25 centimeter. It is a diameter 25 centimeter and mass 25 kg. About an axis passing through its center. About an axis passing through center. About an axis passing through its center. About an axis passing through its center and perpendicular to its plane. And perpendicular to its plane. Perpendicular to its plane by applying torque of 10 Newton meter. By applying torque of 10 Newton meter. By applying torque of 10 Newton meter, calculate angular velocity of the disc. Calculate moment of inertia. Calculate moment of inertia. Moment of inertia. If its angular velocity changes from just wait, दोन example combine झाले. A solid sphere of diameter 25 kg rotate about an 25 kg 25 centimeter and mass 25 kg rotate at about an axis passing through its center. Calculate moment of inertia. Calculate moment of inertia if its angular velocity changes from if its angular velocity changes from 2 radian per second to 12 radian per second. 2 radian per second to 12 radian per second in 5 seconds. Also calculate torque applied. Also calculate torque applied. It is a solid sphere. मोमेंट ऑफ इनर्शिया लिहून दिलेत बघा सगळ्यांसाठी. सॉलिड स्फिअरचा सेंटर आणि डायमीटर साठी एकच आहे. आणि द फॉर्म्युला इज सॉलिड स्फिअर डायमीटर दिलेला आहे. सो डायमीटर इज 25 सेंटीमीटर. सो रेडियस ऑफ स्फिअर इज 12.5 सेंटीमीटर. Diameter divided by 2 we get radius. Shravan 12.5 or 13.5? Yes, 12.5 centimeter. So which is 12.5 into 10 raised to minus 2 meter converted into meter. Okay, Shravan. Okay, after that mass is 25 kg. Mass of sphere is 25 kg. Solid sphere mass. Calculate moment of inertia. Moment of inertia I is equal to what? If its angular velocity changes from 2 radian per second to 12 radian per second. Angular velocity is 2 radian per second to 12 radian per second. So omega 1 is 2 radian per second. Omega 2 is 12 radian per second. So this angular velocity changes from this to this. In time required time is 5 seconds. So calculate torque is equal to what? Also calculate torque. Is that clear? Given data कळलं का बघा? Any doubt? Okay? लक्षात येतंय का? Okay, चलो.
असं सॉलिड स्फिअर आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे अबाउट इट्स ओन ऍक्सिस. मग सॉलिड स्फिअर साठी, सॉलिड स्फिअर आहे हा, सॉलिड स्फिअर साठी सेंटर आणि डायमीटर एकच असणार की नाही? सॉलिड स्फिअर साठी सेंटर आणि डायमीटर एकच असेल. काय फॉर्म्युला सांगा सॉलिड स्फिअर साठी? सॉलिड स्फिअर साठी yes Shravan 2/5 mr². okay, very good. Yes guys, is that correct? Formula is 2/5 mr². okay, so moment of inertia for solid sphere about center of diameter, it is 2/5 mr². 2/5 mr². So mass is given 25 kg and radius also 12.5 centimeter square. So moment of inertia I is 2/5. Mass is 25. Radius is 12.5 into 10 raised to -2 square of that term. So what is the answer of moment of inertia? In kg meter square. Moment of inertia किती आहे ते सांगायचं आन्सर. 12.5 into 10 raised to -2 square of that term. Sakshi, it is final answer. Okay. 12.5 into 10 raised to -2 square of that term, or into this 25 upon into 2/5, 2/5. So 2/5 is a 5. 5 into 2 10. Yes, Radha, it is 0.156. Power सगळं निघून जातात. Okay. So moment of inertia, the correct answer is 0.156. Unit of moment of inertia kg meter square. Ayush, it is 0.195. Check it once again, Ayush. Yeah, Joy. Okay, very good. Okay, Joy is also same answer. 1.156. Okay. Yes, Bhakti. Okay, very good. So correct answer is 0.156 kg per meter square. So this is moment of inertia. Okay. So in equation also it's angular velocity. Angular velocity changes from 2 radian per second to 12 radian per second. So that is, this is omega 1, this is omega 2, and required time is 5 seconds. So what is also calculate torque विचारलं. So torque is equal to formula, torque is equal to I into alpha. So in this equation I, moment of inertia is given term. Moment of inertia I is equal to this. So alpha, rate of change of angular velocity. Yes, Bhakti, okay. So torque is equal to I into alpha. So moment of inertia I as it is. So alpha, which is omega 2 minus omega 1 divided by t. Rate of change of angular velocity is called as angular acceleration. So put all these values. Moment of inertia is 0.156. Omega 2 is 12 minus 2 upon 5. 12 minus 2, it is 10. 10 by 5, it is 2. So that is equal to 0.156 into 2. 0.156 into 2. 12 minus 2, it is 10. 10 by 5, 2. 2 into 0.156. Yes, Shravan, 0.312. Okay, good. So torque is 0.312. So torque, so unit is torque, unit is Newton meter. Torque unit. Okay, done? Yes, Ayush, correct. Okay, done? Okay, good. Next one. एक्सरसाइज मधले आहेत ते उद्याच्या लेक्चरला बघूया. आणि ते थोडेसे कॉम्प्लिकेटेड म्हणजे 2-3 फॉर्म्युले कंबाईन करून बघायचे. त्यामध्ये इझी इझी समजून घ्या, तेव्हा पण उद्याच्या लेक्चरला बघू. आता हे सॉलिड स्फिअर वगैरे सिलेबस मध्ये एक्सप्लेन करून दिलेला नाहीये फॉर्म्युला.
पण तुम्ही चार्ट दिला त्या चार्ट मध्ये सगळ्या शेप साठी असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑलरेडी मी दिलेला आहे. लक्षात येतंय? नेक्स्ट घ्या. Write down. Next one. Calculate moment of inertia of ring. Calculate moment of inertia of ring. रिंग साठी मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग ऑफ मास 500 ग्रॅम of mass 500 gram and radius 0.5 meter, radius 0.5 meter about an axis of rotation, about an axis of rotation coincide with its diameter, coinciding with its diameter and tangent perpendicular to its plane, and tangent perpendicular, बघू आता लक्षात येतंय का? tangent perpendicular to its plane. Okay, so given data, शेप काय सांगितलं आपल्याला? रिंग दिली आहे. आधी शेप कोणता आहे तो क्लिअर करायचा. रिंग आहे, डिस्क आहे, सॉलिड स्फियर आहे, रॉड आहे, सॉलिड सिलेंडर आहे, व्हॉटएव्हर. शेप आहे आपल्याला, रिंग दिलाय. रिंगचं मास काय किती आहे? मास दिलेला आहे 500 ग्रॅम. So it is 500 into 10 raised to minus 3 kg. So that is 0.5 mass is. And its radius of ring, radius is 0.5 meter. Radius दिलाय 0.5 meter. Calculate moment of inertia about an axis coincide with its diameter. Moment of inertia कुठला काढायचा आहे? Moment of inertia diameter साठीचा कॅल्क्युलेट करायचं. मोमेंट ऑफ इनर्शिया डायमीटर साठीचा कॅल्क्युलेट करायचं. आणि दुसरी कोणती व्हॅल्यू आहे? and tangent and perpendicular to its plane. Tangent and perpendicular म्हणजे आपण समजा ही जर आपली रिंग घेतली असेल, बरोबर, टॅन्जंट आणि परपेंडिक्युलर आहे, कुणाला पॅरलल असेल? सेंटरला पॅरलल का डायमीटरला पॅरलल सांगा? टॅन्जंट आणि परपेंडिक्युलर म्हणलं पॅरलल कुणाला? सेंटरला का डायमीटरला? यस अक्षय, व्हेरी गुड. यस, टॅन्जंट आणि परपेंडिक्युलर आहे ना. हा आपला सेंटर आहे, हा रिंगचा सेंटर आहे. यस वर्धा, करेक्ट. तर हा जो काय आपण टॅन्जंट काढणार आहे, हा टॅन्जंट त्याच्या सेंटरला पॅरलल असेल. टॅन्जंट आणि परपेंडिक्युलर म्हणलं की सेंटरला पॅरलल, टॅन्जंट आणि पॅरलल म्हणलं की डायमीटरला पॅरलल. मग मला सांगा, सेंटरचा डायमीटरचा फॉर्म्युला किती आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर. शेप काय आहे? रिंग आहे ना. मग रिंग साठी डायमीटर साठी काय फॉर्म्युला सांगा? जर ऍक्सिस ऑफ रोटेशन डायमीटर मधून गेला असेल रिंगच्या, तर फॉर्म्युला काय? यस श्रवण, व्हेरी गुड. रिंगचा सेंटरचा फॉर्म्युला. यस आदित्य, व्हेरी गुड. यस, ओके. रिंग साठी डायमीटरचा फॉर्म्युला आहे लॅम्बडा स्क्वेअर बाय 2. रिंग साठी डायमीटरचा फॉर्म्युला, डायमीटर साठीचा. मग आधी काढा, हे कॅल्क्युलेट करा. मास आहे 0.5 आणि रेडियस आहे 0.5 स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. तर बघा, मास 500 into 10 raised to minus 3 ना, म्हणजे किती आलं? 0.5 kg येईल ना हे मास. किती आन्सर येते बघा? डायमीटर साठी मोमेंट ऑफ इनर्शिया. यस आर्या, 0.0625. ओके, यस, दिस 0.0625.
kg meter square, 0.0625. Yes, Shravan. Okay. So it is diameter. Now second one. What is formula for axis of rotation? Which is tangent and perpendicular to the plane. Tangent and perpendicular. Tangent and perpendicular साठी formula काय? Tangent and perpendicular. बोला. Ayush 3/2 mr square. Shravan 2 mr square. Sakshi 3/2 mr square. Tangent and perpendicular. ना कुणाला parallel येणार? सेंटरला पॅरलल येणार. यस आदित्य वर्धा, यस इट इज करेक्ट. सेंटरला पॅरलल येणार ना. मग सेंटरचा किती असतो? सेंटरचा mr²/2 ना. हे बघा टँजंट आणि पॅरलल म्हणलंय म्हणजे तो सेंटरला पॅरलल झाला. मग सेंटरला जर पॅरलल असेल इथे लिहिते सेंटरला जर पॅरलल असेल तर फॉर्म्युला कसा येतो? सेंटरचा mr² + mh² ना. सेपरेशन डिस्टन्स काय असणार? इट इज आल्सो r. सो फॉर्म्युला इज इट इज 2mr². सेंटर आणि टँजंटला पॅरलल. तो फॉर्म्युला काय असेल? 2mr² असेल. हा आपल्याला मास माहिती आहे, रेडियस माहिती आहे. करा सॉल्व. So this is 2, mass is 0.5, radius is also 0.5 square. Yes, Shravan. Okay. Yes, Aditya. Okay, good. So write down next one. Unit line. It is a moment of inertia. So unit of that is kg meter square. Unit लिहा. Write down next one. Next one. The question is a ballet dancer spin about vertical axis. A ballet dancer spin about vertical axis at 90 rpm with arms outstretched, with arms outstretched with the arms folded, with the arms folded, the moment of inertia about the same axis of rotation, moment of inertia about same axis of rotation, moment of inertia about same axis of rotation changes to 75%. Calculate new speed of rotation. Calculate new speed of rotation. Calculate new speed of rotation. A ballet dancer spin about vertical axis at 90 rpm with arms outstretched. Ballet dancer ने हात लांब केले त्यावेळेला ती रोटेट व्हायला लागली. त्याला स्पीड किती आहे? त्याचा 90 rpm आहे. तिचं फ्रिक्वेन्सी म्हणजे आउटस्ट्रेच असतानाचे. आउटस्ट्रेच असताना आपण 1 कन्सिडर करूया आणि फोल्ड केलेल्या टर्मला आपण सेकंड कन्सिडर करूया. आउटस्ट्रेचच्या टर्मला 1 कन्सिडर करूया, फोल्ड केलेल्या टर्मला आपण 2 कन्सिडर करूया. Okay, so arms are folded. मग arms जेव्हा असे लांब होते, हात लावायला लांब होते आणि त्यावेळेला त्याची जी काही रोटेशन्स होते त्या रोटेशनची फ्रिक्वेन्सी आहे की n1 is 90 rpm. If it is converted into second, so 90 by 60 we get rps, rotation per second. With the arms folded, the moment of inertia, with the arms folded, moment of inertia about the same axis of rotation,
इज चेंजेस टू 75%. म्हणजे आर्म जेव्हा आउटस्ट्रेच असेल त्यावेळेचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण I1 म्हणूया. आर्म ज्यावेळेला फोल्ड केलेला आहे त्यावेळेचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण I2 म्हणूया. मग ज्यावेळेला आर्म आउटस्ट्रेचला आहे त्यावेळेचे रोटेशन्स किती आहेत 90 आरपीएम आहेत. त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काहीतरी I1 असेल. आता आउटस्ट्रेच केलेले हा हँड काय केले तुम्ही फोल्ड केले आणि फोल्ड केल्यानंतर ते काय करायला लागले रोटेशन्स घ्यायला लागले. आता मला सांगा आर्म्स आउटस्ट्रेच असताना आणि आर्म फोल्ड केल्यानंतर दोन्ही वेळेचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असणार आहे का? सेम असणार आहे का? बाय युजिंग लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आर्म जर आउटस्ट्रेच असतील मोमेंट ऑफ श्रवण करेक्ट मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असतो आणि रोटेशन्स त्यावेळेचे कमी असतात. आणि ज्याला आर्म ज्याला फोल्ड केलेले असतात मासचं डिस्ट्रीब्युशन कमी होतं याचा अर्थ मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होतं आणि रोटेशन्स फास्टली होतं. क्लियर? मग आर्म्स आउट यस आयुष यस भक्ती आर्म्स आउटस्ट्रेच असताना मोमेंट ऑफ इनर्शिया आपण I1 केला. आर्म्स फोल्ड केले तो फोल्ड केल्यानंतरचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे ओरिजिनल म्हणजे आर्म जेव्हा आउटस्ट्रेच होते त्यावेळेच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या 75%. म्हणजे आपला जो काही कंडिशन काढली आहे I2 इज इक्वल टू 75% ऑफ I1. हे कळलं का बघा. आर्म्स आउटस्ट्रेचला घेतलं त्याला आपण I2 म्हणले आणि आपण I1 म्हणले. फोल्ड केलं त्याला आपण I2 म्हणले. फोल्ड केलेल्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आर्म्स आउटस्ट्रेच किती आहे 75%. 75% म्हणजे किती झालंय I2 इज इक्वल टू 75 बाय I1. 75% म्हणजे 75 बाय 100. So I2 is equal to 25 ने डिवाइड करा 25 3s are 25 4s are 3s are 75 4s are 100. So I2 is equal to 3 by 10 3 by 4 of I1. So by using law of conservation of angular momentum is remains constant. Law of conservation of angular momentum. So formula L is equal to what? L is equal to I omega. So therefore L1 is equal to L2, I1 is equal to omega 1, I2 is equal to omega 2. I1 into omega 1 is equal to I2 into omega 2. So I1 as it is omega 1 that is 2 pi N1, I2 omega 2 that is 2 pi N2. So 2 pi get cancelled and the answer is I1 N1 is equal to I2 N2. Is that clear? आपल्याला काढायचं काय न्यू स्पीड ऑफ रोटेशन म्हणजे सेकंड टाइम घ्यायची न्यू स्पीड ऑफ रोटेशन N2 किती असेल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. सो फॉर्म्युला इज I1 N1 upon is equal to I2 N2. So rearranging this equation I2 ने डिनोमिनेटर लिहिल का so I1 divided by I2 into N1 is equal to N2. I1 divided by I2 into N1 is equal to N2. Now I2 is equal to 3 by 4 of I1 है. Now I1 is equal to कितनी है? I1 is equal to 4 by 3 of I2 L का by rearranging this equation. So put here or replace I1 or I2 whatever कुठला use करा त्याचा अर्थ same असेल. Okay. So I1 is as it is. For rearranging this equation as like so I1 by I2 that is equal to 4 by 3 I1 by I2 that is equal to 4 by 3. So this is 4 by 3 N1 is what? N1 is 90 rpm. If you take 90 as it is so we get N2 in rotation per minute in rpm and if you convert this in rps so our answer is in terms of rps. We have to same as a 90 rpm so we get N2 in terms of rpm. So final answer is 330 90 30 into 4 so 4 into 30 so that is 120 rpm. N2 is equal to 120 rpm. So आर्म ज्याला आउटस्ट्रेच असतील त्याचे रोटेशन्स कमी असतील मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल आणि आर्म ज्याला फोल्ड केले असतील त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असेल आणि रोटेशन जास्त असेल. Is that clear? Okay guys. हे एक्स्ट्रा न्यूमेरिकल्स होते other than exercise.
उद्याच्या लेक्चरला आपण एक्सरसाइज मध्ये न्यूमेरिकल्स बघूया. दिस इज लेक्चर नंबर 18. So tomorrow lecture number 19 we study about some numericals related to rotational motion in our exercise. Okay, any doubt in today's lecture? Please ask me.